नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक धर्मे, हे आहेत रतन वानखेडे सर, पुमा क्रॉप केअर कंपनीचे प्रतिनिधी। हे आपल्याला थोडक्यात पंचरत्नबद्दल माहिती देतील। बोला सर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रतन वानखेडे, पुमा क्रॉप केअर प्रतिनिधी परभणी। शेतकरी मित्रांनो, मी आज आपल्यासाठी एक उत्कृष्ट दर्जाचे असे ग्रॅन्युअल्स फॉर्मेशन मध्ये खत घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे पंचरत्न। पंचरत्न जसं की ह्युमिक ॲसिड, अमिनो ॲसिड, फुलिक ॲसिड, सिलिकॉन आणि सीवीड। शेतकरी मित्रांनो, अमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड आणि फुलिक ॲसिड याच्यामध्ये कोटिंग केलेलं असल्यामुळे आपल्या पिकाची जी सुरुवातीची वाढ राहते, जसे की पांढऱ्या मुळाची वाढ, फुटव्याची वाढ आणि पानाची रुंदी आणि पाण्याची साईज ही वाढवायसाठी पंचरत्न एकदम उत्कृष्ट प्रकारे काम करते। आणि सिलिकॉन कोटेड असल्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून जे पण जमिनीमध्ये आपण NPK ग्रेड टाकणार आहोत त्याला अपटेक करण्यासाठी मदत करते। आणि सिलिकॉन हे एक असं मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे जे की बुरशीनाशकचं पण काम करते। तर आपण याचं पंचरत्न मध्ये आपण सिलिकॉनची कोटिंग करून देत आहोत शेतकरी मित्रांनो। तसंच पंचरत्न हे खत आपण कोणत्याही खतामध्ये मिक्स करून देऊ शकतो, कोणत्याही ग्रेडमध्ये मिक्स करून देऊ शकतो, जे की तुमच्या पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि पिकाची जी ग्रीनरी आहे ती सीझनभर कंटिन्यू करायसाठी मदत करते। आणि शेतकरी मित्रांनो, सोनपेठ, गंगाखेड आणि परभणी या एरियामध्ये ऊसाची चांगल्या प्रमाणात लागवड होत आहे। त्याच्यासाठी पंचरत्न एक उत्कृष्ट प्रकारे काम करते, जसे की फुटव्याची वाढ जास्त करते, ऊसाच्या फुटव्याची जास्त वाढ करते, पांढऱ्या मुळाची जास्त वाढ करते आणि पानाची रुंदी वाढवायसाठी मदत करते। तसंच कांड्याची संख्या पण भरपूर प्रमाणात वाढवायसाठी पंचरत्न हे आपल्याला उपयुक्त ठरणार आहे। तर मी रतन वानखेडे, पुमा क्रॉप केअर प्रतिनिधी परभणी, आपल्याला एक विनंती करत इच्छितो की पंचरत्न एकदा तरी तुम्ही शेतामध्ये वापरून बघा, जेणेकरून तुम्हाला 100% फायदाच होणार आहे। धन्यवाद सर, तुम्ही शेतकऱ्यांना चांगली माहिती दिल्याबद्दल। शेतकरी मित्रांनो, हे पंचरत्न खूप सुंदर प्रोडक्ट आहे, आमच्या एरियामध्ये भरपूर याला मागणी आहे। तुम्ही एकदा नक्की वापरून बघा। माझ्या चॅनलचं नाव आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जमलं तर एखादी कमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।